आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। जय भारत, जय संविधान। नमस्कार, मी प्रगती। IB7 न्यूज मध्ये आपले स्वागत। सत्तेचे विकेंद्रीकरण, धर्मनिरपेक्ष राजकारण काय, एकंदरीत देशातील राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक परिस्थिती, संविधान आणि इतर अनेक मुद्दे यावर काल IB7 न्यूज स्टुडिओ मध्ये चर्चा संपन्न, ज्यामध्ये संपादक उत्तम वानखडे यांनी प्रतिनिधींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उकल केली। वंचित बहुजन आघाडीला घेऊन चाललेल्या आगपाखडवर सुद्धा चांगले स्पष्टीकरण झाले। सुरक्षितता याविषयी, राजकीय जातीयवाद या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। यामध्ये IB7 न्यूजचे प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, कैलास खराटे यांनी अनिल खराटे यांच्या संकल्पनेतील अनेक प्रश्न विचारले। हा संपूर्ण बातमी IB7 न्यूज वर पहा। मी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज प्रतिनिधी। आज आपण IB7 न्यूजच्या ऑफिसला आलेला आहे आणि आपण चर्चा करणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा परिषद मध्ये जे झालेले इलेक्शन आहे त्यांच्यावरती। सर्वप्रथम जे आहे आपण घाटाच्या वरती जे आहेत त्यांच्याविषयी आपण बोलणार आहे। त्याच्या अगोदर आपण परिचय घेणार आहे। आपण पाहू शकता की संपादक उत्तमजी वानखडे। जय भारत, जय संविधान। नमस्कार, जय भीम। आणि IB7 न्यूजच्या माध्यमातून गेल्या विधानसभेच्या जी काही निवडणुका पार पडल्या, या अगोदर लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, तर विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात एक चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बसलो आहोत की एकंदरीत काय परिस्थिती झाली विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये। मुख्यत्वे करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये जे राजकीय जे अधिकार दिले विविध पक्षांना, तर यामध्ये सर्वप्रथम हे आहे की सत्तेचं केंद्रीकरण नको, सत्ता ही विकेंद्रित असायला पाहिजे। कारण सत्ता जर केंद्रित असली, एका व्यक्तीकडे किंवा विशिष्ट पक्षाकडे सत्ता जर केंद्रित असली तर तो पक्ष, ती व्यक्ती ही मुजोर होते आणि मुजोर झाल्यामुळे मतदारांवर तो मुजोरी दाखवत मतदारांवर अन्याय, अत्याचार आणि बळजबरी, हुकुमशाही, दंडुलशाही इत्यादी प्रकार घडतात आणि हे प्रकार आपण आता सध्याही आपल्या उघड्या डोळ्यांना पाहतो आहे। म्हणून बाबासाहेबांना सांगितलं की दर 5 वर्षांनी हे बदल व्हायलाच पाहिजे आणि म्हणून 5 वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे। मात्र मायबाप जनतेला अद्यापही संविधानाचे हे काही जे बाबासाहेबांनी लिहिलेले, संविधान निर्मात्यानं जे लिहिलेलं आहे ते अजूनही समजलं नाही। अजून लोक हे भोळे आहेत, भक्त आहेत, अंधश्रद्धा आहेत। विशेषतः म्हणजे धार्मिकता पुढे ठेवून हे लोक निवडणुकाला सामोरे जातात आणि विशिष्ट धर्माचा आहे म्हणून मत देतात। बाबासाहेबांनी संविधानामध्ये आज संविधान दिवस आहे आणि विशेषतः संविधान दिवसानिमित्त आपण आज ही चर्चा करतो आहे। बाबासाहेबांनी विशेष एक शब्द टाकलेला आहे त्यामध्ये, धर्मनिरपेक्ष। धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठलाही धर्म मी पाळणार नाही सार्वजनिक ठिकाणी, मग निवडणुकीत असो किंवा इतर ठिकाणी असो। मग निवडणुकीमध्ये धर्माचं जे काही आहे बुजगावणं, हे धर्माचं बुजगावणं समोर ठेवून निवडणुकीला सामोरे जाणारे यांच्यावर निर्वाचन आयोग कारवाई न करता गप्प का बसत आहे, हा एक प्रश्न आहे। सत्तेचे विकेंद्रीकरण आपण पहिलेच सांगितलं आहे की सत्तेचं केंद्रीकरण नको, विकेंद्रीकरण करावं पाहिजे। तर या संदर्भातला हे अनेक मुद्दे समोर आहेत। तर सर, यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावरती आपलं काय मत राहणार आहे? नाही, विकेंद्रीकरणासंदर्भात महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की सत्ता ही केंद्रित नसावी, विकेंद्रित असावी। आता आपण पाहणार आहोत की या देशामध्ये, भारतामध्ये आपण जो काही निवडणुकीचा सामना करतो आणि निवडणुकीच्या सामना करत असताना आपल्याकडे देशामध्ये फक्त 2च पर्याय ठेवलेले आहेत। तिसरा पर्याय या ठिकाणी बंद केलेला आहे जातीयवादामध्ये। काय तर काँग्रेस आणि भाजप हे 2च पर्याय आहेत असं लोकांना वाटते आणि तत्सम पार्ट्या सुद्धा हे 2च पर्याय देशामध्ये असल्याचं लोकांच्या मनावर विशिष्ट चॅनलच्या माध्यमातून, विशिष्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून हे त्या मनावर बिंबित असतात, भारतीयांच्या मनावर।
आता जर सत्तेमध्ये राजकारणामध्ये जर तुम्ही उभं राहण्याच्या संदर्भात जर हे करताय तर हे दोनच पार्ट्या का देशामध्ये आहेत का? भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष देशात आहेत का? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि महायुती हे दोनच त्या आघाड्या आहेत का? तिसरं कोणी नाही का? ज्या महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ही घटना दिली, प्रत्येक भारतीयांना विशेष असे अधिकार दिले, धार्मिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, आर्थिक असो किंवा धार्मिक असो, हे सर्व अधिकार दिले. मग तुम्ही राजकीय अधिकार ह्या दोनच पार्ट्यांना कसे काय म्हणताय? इतर पार्टी या ठिकाणी जगू शकत नाही का? इतर पार्टी, तिसरी पार्टी या देशामध्ये पर्याय उभा राहू शकत नाही का? जर तिसरी पार्टी या देशामध्ये पर्याय उभा राहू शकत नसेल तर हे एक धोक्याचे संकेत आहेत. हा धोका आहे भारतीयांसाठी, राजकीय धोका आहे भारतीयांसाठी, धार्मिक धोका आहे भारतीयांसाठी, सामाजिक धोका आहे भारतीयांसाठी, आर्थिक धोका आहे भारतीयांसाठी, शैक्षणिक धोका आहे. कारण 60 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. 60 वर्षात काँग्रेसनं जे राज्य केलं त्यामध्ये अल्पसंख्याक किंवा मागासवर्गीयांचे काय प्रश्न होते ते जसेच्या तसे आहेत की त्याच्यामध्ये सुधारणा झाली, हा एक चिंतनाचा विषय आहे. त्याच्यानंतर भाजपची सत्ता आली. भाजपच्या सत्तेमध्ये काय बदल झाले, काय नाही झाले, लोक उघड्या डोळ्यांना पाहत आहेत. देशामध्ये काय घडते आहे. राज्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विरोधी पक्षांच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर, सत्ताधाऱ्या पक्षांकडून काय होत आहे, त्याच्यानंतर निवडून आलेले जे काही उमेदवार आहेत त्या निवडून आलेल्या उमेदवारांवर काय कशा प्रकारचे, त्या माध्यमातून कशा प्रकारचे, कोणा अल्पसंख्य असेल उमेदवार अचानक निवडून आला असेल तर त्यावर अगोदरच्या उमेदवाराकडून कसे हल्ले होत आहेत, कसे शिवीगाळी होत आहेत. तर पराभूत उमेदवाराला विजय झालेल्या उमेदवाराकडून त्याच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे धमकवण्यात येत आहे, हल्ले करण्यात येत आहे, हा सगळा प्रकार हा या देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकर ज्या राज्याला, ज्यांचं नाव आहे त्या राज्याला हे शोभत नाही. अशा प्रकारचं जर होत असेल तर निर्वाचन आयोगाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला विचारलं त्याच्यात आपलं काय मत राहणार आहे? हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. महाराष्ट्र ठीक आहे, पण बुलढाणा जिल्हा स्वतः पुरोगामी आहेत. कारण यामध्ये सर्व महापुरुष आलेले आहेत. सर्वांच्या विचारांनी हा महाराष्ट्र चालतो. सरांनी सांगितलं की 2 पार्ट्या आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी. आता तिसरी पार्टी कोणची आहे? आपण सरांना विचारणार की तिसरी पार्टी यांना उदयास आणायला किती वेळ लागेल, किंवा या दोन्ही पार्ट्यांना जर टक्कर द्यायची असली तर तिसरी पार्टी कोणची उभी राहू शकते, असं मी सरांना विचारणार आहे. सर, यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की आपण बोललेलं आहे की या भारतामध्ये 2च पार्ट्या आहेत, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस. तर सर, अजून एक मुद्दा असा उठतो याच्यावर की वंचित बहुजन आघाडी आहे, MIM आहेत, राष्ट्रवादी आहेत आणि समाजवादी पार्टी आहेत, असे बरेचसे पक्ष आहेत. तर त्याच्याबद्दल काय आता दुसरा प्रश्न आला? हे बघा, आपण विचार केला, पुरोगामित्वाचा जर विचार केला, या सर्व पार्ट्यांना घेऊन जर पुरोगामित्वाचा जर विचार केला तर यांच्याजवळ फक्त पुरोगामी हा शब्दच आहे, आचरण नाही. आणि जर पुरोगामी हे आचरण आणि खरं पुरोगामित्व जर तुम्हाला या देशामध्ये, या राज्यामध्ये आणि विशेषतः खराडे साहेबांनी बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला खरं पुरोगामित्व आणि राज्याला खरं पुरोगामी जर रूप आणायचं असेल तर या ठिकाणी आंबेडकरांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण आंबेडकर या नावाशिवाय या देशातला पत्ताही हलू शकत नाही. आंबेडकर हे जर नाव तुम्ही या देशातून काढलं तर या देशाची ओळख पण बाहेर जाणार नाही. सम्यक संबुद्धाचं नाव जर या देशातून पुसण्याचा प्रयत्न केला तर हा देश जगाच्या नकाशावर सुद्धा ओळखला जाणार नाही, अशी या देशाची ओळख आहे. आणि राहिला राजकारणातला विषय, तर पुरोगामी हे या ठिकाणी फक्त आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी पार्ट्या आपण राजकारणासंदर्भात बोलतो आहे, तर त्यांच्याशिवाय दुसरं पुरोगामी राज्य किंवा पुरोगामी सत्ता या देशावर, या राज्यावर येऊ शकत नाही. आता राहिला आपण जो या ठिकाणी विषय केला आहे की MIM किंवा समाजवादी किंवा हे समाजवादी असो किंवा इतर जे काही राजकीय पक्ष संघटना असो, ह्या कोणी आघाडी सोबत जाते तर कोणी महायुती सोबत जाते, हे असे वाटलेले आहेत. आणि एकता जो आहे आंबेडकरांचा पक्ष, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष, हा
स्वतंत्र अशी आपली ओळख निर्माण करून आहे. गेल्या 40 वर्षापासून त्यांनी स्वतंत्र आपली ओळख निर्माण केलेली आहे. एकट्या समूहाचं त्यांचा विशिष्ट असं काय म्हणतो आपण त्याला ग्रुप आहे, एक गठ्ठा वोटिंग आहे. तसं गठ्ठा वोटिंग आपण आता विधानसभेमध्ये वंचितच्या मागे जर पाहिलं तर अजूनही हा जो आंबेडकरी जो समाज आहे, उदाहरण जर घेतलं तर आंबेडकरी राजकीय पक्षांमध्ये रिपब्लिकनचे आठवले आहेत, रिपब्लिकनचे कवाडे आहेत, रिपब्लिकनचे अनेक गट आहेत, त्याच्यानंतर रिपब्लिकनचा गवई आहे. यांच्या मागचं वोटिंग आपल्याला पर्सेंटेज समजते ना आपल्याला की किती पर्सेंटेज आहे यांच्या मागे एकंदरीत. आणि त्या दृष्टीनं भारिप किंवा आता झालेल्या वंचितच्या मागचं सुद्धा आपल्याला मतांचा गठ्ठा समजते की समाजामध्ये कोणती पक्ष कोणती पार्टी आंबेडकरी समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये तग धरू शकते. तर मला असं वाटते की जर तिसरा पर्याय आपल्याला जर पाहिजे असेल तर आंबेडकरांच्या रूपानं आणि वंचितची जे काही संघटन आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपानं उभरू शकते. बहुजनांनी आणि विशेषतः अल्पसंख्याकांनी, आरक्षण घेणाऱ्या तमाम प्रवर्गांनी, महिलांनी आणि पिढ्यानपिढ्या खिप्पत पडलेल्या अशा अस्पृश्य समाजाने ह्या आंबेडकरी राजकीय चळवळीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. तर आपण जसं म्हटलंय की जे बाकीचे पक्ष आहेत यांनी आंबेडकरांना जवळ घ्यायला पाहिजे. एकीकडे जे शिवसेनेचे खासदार जे होते संजय राऊत यांनी सुद्धा मागच्या वेळेस म्हटलं होते की आम्ही बाळासाहेबांना सोबत घ्यायला तयार, पण ते येत नाही. त्याच्यावरती काय मत राहणार? नाही, मी हे म्हटलंच नाही की या लोकांनी आंबेडकरांना सोबत घ्यायला पाहिजे. आपण जो प्रश्न विचारला आहे की आपण म्हणताय की तुम्ही म्हणताय की प्रकाश आंबेडकरांना या लोकांनी सोबत घ्यायला पाहिजे. मी हे पण म्हटलंच नाही. सत्तेत जाण्यासाठी जे आहे ना, मागच्या वेळेस जे खासदारकीचं इलेक्शन झालं त्यामध्ये त्यांनी प्रत्यक्ष बाळासाहेबांना बोलावलं होतं आणि बोलावल्यानंतर आम्ही 5 जागा देणार आहे अशी फार मोठी चर्चा चालू झाली होती. त्याच्याबद्दल काय म्हणत राहणार? ही चर्चा चालू होती, यातलं वास्तव्य काय आपल्याला माहित नाही. आणि जेव्हा हे लोक बाळासाहेब आंबेडकरांना बोलावतात यांची बंद खोलीमध्ये काय चर्चा होती हे बंद खोलीतील वास्तव चर्चा समोर येत नाही. आणि बंद खोलीतील वास्तव चर्चा जर समोर यायची असेल, खरंच काँग्रेस हे बाळासाहेबांना बंद खोलीमध्ये काय बोलतायत आणि बाहेर काय बोलतायत हे जर वास्तव जर समोर यायचं जर झालं, आणायचं जर झालं, तर आम्ही एक संघटन स्थापन केलं आहे. कोणतं? आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम. जर अशी चर्चा जर व्हायची असली तर आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमचा एक प्रतिनिधी बाळासाहेबांनी आपल्या सोबत घेऊन जावा आणि त्यांना ते चित्रीकरण करण्याची मुभा द्यावी. म्हणजे काय सत्य आहे ते बाहेर येईल. कारण काँग्रेस आतमध्ये बोलते काय, बाहेर बोलते काय. आम्ही या अगोदर काँग्रेसचे जे काही राजकीय ध्येय धोरण आहेत हे चांगल्या प्रकारे अनुभवले, कारण मी स्वतः त्याचा पुरावा. आंबेडकरी समाजाचे मतं घेतात, उमेदवार उभा करतात, त्यांचा गठबंधन असते, युती असते, युती करतायत, उमेदवार उभा करतायत त्यांचा, आणि दुसरीकडे आपला. इकडे आपल्या सगळ्या मतदारांचे मत ते काय म्हणतात त्याला आपुलकीनं किंवा समोपचारानं आम्ही तुमचेच आहोत, तिकडे आपला माणूस तुमचा उभा आहे, तिकडे तो निवडून येईल, आम्हाला तुम्ही इकडे निवडून आणा. आणि आपला जो समुदाय आहे आंबेडकरी समुदाय हा विश्वास ठेवतो आणि विश्वासानं त्या व्यक्तीला तो निवडून देतो. मात्र तिकडे अपप्रचार होतो आणि तिकडे आपला उमेदवार पाळला जातो, इकडे हा उमेदवार निवडून आणला जातो. हे असं काय म्हणतात त्याला दुगलं जे काम आहे हे दुटप्पी भूमिका जे आहे हे दुटप्पी भूमिका हे सुद्धा घातक आहे. काँग्रेसला हे घातक आहे. वंचित हे आंबेडकरी समाज तर सत्तेपासून वंचित आहेच, पहिल्यापासून आहे आणि आताही तसे संघर्ष आपल्या सोबतच आहे मरेपर्यंत, जन्मापासून मरेपर्यंत. त्यामुळे गरज त्यांना जर पडत असेल तर त्यांनी घ्यावं सोबत, गरज त्यांना पडत असेल त्यांनी सोबत घ्यावं. बाळासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकर समाजाचा जो कोणी प्रखर नेता असेल, स्वाभिमान नेता असेल, तो स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहे. सर आपल्याला काय यांनी जसं विचारलं गरज पडली असेल तर त्यांनी घ्यावं. बरोबर आहेत ना, कारण आजपर्यंत आपण कोणाशी युती करायची, काय करायची, कारण बाळासाहेब आंबेडकरांनी हे ठरवलं पाहिजे. कारण आजपर्यंत
काँग्रेसवाले बोलवतात, शिवसेनावाले बोलवतात. मग त्यामध्ये तथ्य बाहेर यायला पाहिजेत, कारण हे तथ्य जर बाहेर आलं तर जनतेसमोर येईल. कारण जनता ठरवेल की युती कोणाशी करायची. कारण बाळासाहेब सांगतात आपल्याला काँग्रेसवाल्यांनी बोलवलं, शिवसेनेवाल्यांनी बोलवलं, पण शिवसेनावाल्याच्या घरी जाताना त्यांच्या आतमध्ये मिटिंग चालू असते. ती मिटिंग चालू असताना बाहेर बाळासाहेब बसलेले असतात. बाळासाहेबांना काय माहिती असते की आतमध्ये काय चालू आहे म्हणून. त्याकरिता बाळासाहेब आंबेडकरांनी ठरवावं काँग्रेस सोबत जायचं का शिवसेनेसोबत जायचं का बीजेपी सोबत जायचं. जर यांनी ठरवलं तर पुढचं नक्कीच आपल्याला आपला उमेदवार निवडून येईल अशी अपेक्षा करतो. तर दुसरीकडे जे आहे आता एक विधानसभेचे इलेक्शन झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ते काँग्रेसचे फार कमी लोक आलेले आहेत आणि वंचितवर सीट एखादं मला ते सीट पण सुद्धा आलं नाही. तर त्यांच्याबद्दल आता काय चर्चा करायची, नेमकं काय काय म्हणणं? माझं असं मत आहे की सर्वांनी एकजूट येऊन ठरवायला पाहिजे. या आजपर्यंत कुठलाही आपला एखादा आमदार किंवा खासदार निवडून आलेला नाही. याकरता बाळासाहेब आंबेडकरांनी असं ठरवायला पाहिजे की आपल्याला युती कोणाशी करायची आहे. कारण आज आपले जे उमेदवार आहेत दोन तीन नंबरवर राहिलेले आहेत. त्याकरिता बाळासाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावं हीच माझी अपेक्षा आहे. तर दुसरे मुद्दे असे आहेत की आता जे विधानसभेचं जे इलेक्शन झालेलं आहे आमदारकीमध्ये, यावेळेस काय झालं की जर बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी काँग्रेसच्या सीट आहेत आणि वंचितच्या सीट जे आहेत या ठिकाणी एकामेकांच्या विरोधात पडलं आणि दुसरीकडे शिवसेना त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे सुद्धा एकत्रीकरण करून इलेक्शन लढले. याच्यामध्ये पाडण्यासाठी इलेक्शन झालंय का बाळासाहेबांनी केलंय का निवडून येण्यासाठी? हे राजकीय जे काही विश्लेषक आहेत किंवा जे काही राजकीय पक्ष आहेत हे ठरवतील बाळासाहेबांनी जिंकून येण्यासाठी उमेदवार उभे केले की कोणाला पाडण्यासाठी उमेदवार उभे केले. आता आपण निष्कर्ष जर काढला तर बहुतांश जे काही वंचितचे उमेदवार आहेत हे 3ऱ्या क्रमांकावर आहेत, काही ठिकाणी 2ऱ्या क्रमांकावर आहेत. 3ऱ्या क्रमांकावर ते उमेदवार आहेत ज्यांच्यामुळे काँग्रेस पडली आणि हे बहुतेक ठिकाणी झालं. आणि 2ऱ्या स्थानावर जे वंचितचे उमेदवार आहेत 2ऱ्या क्रमांकावर, त्यांच्यामुळे ते 2ऱ्या क्रमांकावर येऊन त्यांची हार यामुळे झाली की त्यांना काँग्रेस जबाबदार आहे. आता हे दोनही एक दुसऱ्यासाठी जबाबदार आहेत हे आपण ग्राह्य धरू. पण काय आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या अगोदरच फॉर्म भरायच्या अगोदर एक बातमी ऐकली असेल. मधुसूदन मिस्त्री बोलले होते की कांग्रेस को अंबेडकर नाम की जरूरत नहीं, अंबेडकर नाम हमारे लिए हमारे पास चलता नहीं, हम नेहरू और गांधी के विचारों पर चलने वाले लोग हैं, अंबेडकर विचार हमें चाहिए नहीं होना अंबेडकर विचार. अशा प्रकारचं स्टेटमेंट मधुसूदन मिस्त्रीचं आहे. त्याच्यानंतर हे काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांचे आंबेडकर घराण्याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात स्टेटमेंट आहेत. 1920 पासून ते 56 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने किती त्रास दिला हे इतिहासामध्ये नोंद आहेत त्याच्या. 1932चा पुणे करार हा संपूर्ण इतिहासाचा एक कोणता दिवस म्हणू आपण त्याला, ते ज्याला त्याचं माहित. पण मी तो दिवस आमचं म्हणजे भविष्य बर्बाद करणारा दिवस असं समजतो. कारण बाबासाहेबाला नाईलाज असतो त्यावर सही करायला लागली. बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं त्याच्यावर सही करणं, पण काही कारण होते की जर ज्या समाजासाठी बाबासाहेब लढून राहिले तो समाजात जर राहणार नाही, त्यांच्याच वस्त्या जाळल्या जातील, त्यांच्याच महिलांवर अत्याचार होतील, तर मग काय करा हा पुणेकर. आणि आमचे अधिकार त्या ठिकाणी मारले गेले. त्याच्यानंतर अनेक बाबासाहेबांना संसदेत जाऊ नये, बाबासाहेबांनी त्यामध्ये निवडून जाऊ नये म्हणून किती कसे प्रयत्न केले काँग्रेसने केले. तेव्हा भारतीय जनता पार्टी नव्हती. आणि आपण जे म्हटलं की फायदा कोणाला झाला, नुकसान कोणाला झालं, तर फायदा हा वंचितचाही नाही झाला आणि फायदा हा काँग्रेसचाही झाला. काय पण जर बाबासाहेब आंबेडकरांना हयातीत असताना आणि हयातीनंतर ही भारतरत्न पुरस्कार देताना एवढे 1989 पर्यंत झुलवलं, पुन्हा झुलवलं भाजपनं, झुलवलं काँग्रेसनं झुलवलं. आजही जर त्या काँग्रेसमध्ये त्या विचाराचे लोक जर असतील तर कोणासोबत युती करायची, कोणासोबत जायचं बाळासाहेबांनी. अरे ते काही लोक असे खोटे बोलतायत,
त्यांच्यासोबत जायचं. बाळासाहेब ऍडमिट असताना आपण म्हणजे असं होऊ नये की या ठिकाणी फक्त आपण वंचितला जास्त भाव देऊन राहिलो, जे वास्तव आहे तेच आपण मांडून राहिलो. असं वंचितलाच उचलणं हा उद्देश नाही आहे. बाळासाहेब आंबेडकर दवाखान्यात ऍडमिट असताना असं कोणता माणूस आहे बाळासाहेबांवर खालच्या स्तरातलं स्टेटमेंट करेल? त्या माणसावर हृदयाचं ऑपरेशन झालं आणि त्या हृदयाच्या ऑपरेशन मध्ये त्या माणसावर ते अशी टीका संजय राऊत नावाचा माणूस करते. हे जमणार आहे ना? प्रत्येक आंबेडकरी समाजाच्या हृदयाला जमणार आहे ना? हे काय म्हणा याला कोणतं राजकारण म्हणा? याला आंबेडकरी समाजाला तारणं म्हणता येत का? राहिला विषय आता जो काही आरक्षणाचा जो मुद्दा आहे धीरे धीरे संपून आला. 2001 मध्ये प्रकाश आंबेडकरांनी प्रायव्हेटायझेशन आवाज उचलला होता. 2001 मध्ये कोण गेलं बाळासाहेबांना साथ तेव्हा? प्रकाश आंबेडकर एकला चलो रे याच्यासाठी आहेत की तिकडे म्हणतात ना, तिकडे सापनाथ इकडे नागनाथ, दोन्ही फणाकाढून आहेतच. मग करायचं काय? दुसरीकडे आपले जिल्हा प्रतिनिधी कैलासजी खराडे हे सुद्धा आलेले आहेत. सर, आपले काय प्रश्न आहेत नेमकं? जय हिंद, जय संविधान. आपण झालेल्या निवडणुकीबद्दल चर्चा करणार आहोत, कारण या देशामध्ये विकेंद्रीकरण झालेलं आहे. त्याकरिता आपण सर्वांनी चर्चा करायचं ठरवलेलं आहे. उत्तमराज वानखेडे संपादक सर यांच्याकडे मी विचारणार आहे. सर, यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावरती आपलं काय मत राहणार आहे? नाही, विकेंद्रीकरणासंदर्भात महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच सांगितलेलं आहे की सत्ता ही केंद्रित नसावी, विकेंद्रित असावी. आता आपण पाहणार आहोत की या देशामध्ये, भारतामध्ये आपण जो काही निवडणुकीचा सामना करतो आणि निवडणुकीच्या सामना करत असताना आपल्याकडे देशामध्ये फक्त 2च पर्याय ठेवलेले आहेत. तिसरा पर्याय या ठिकाणी बंद केलेला आहे जातीयवादामुळे. काय तर काँग्रेस आणि भाजप हे 2च पर्याय आहेत असं लोकांना वाटते. आणि तत्सम पार्ट्या सुद्धा हे 2च पर्याय देशामध्ये असल्याचं लोकांच्या मनावर विशिष्ट चॅनलच्या माध्यमातून, विशिष्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून हे त्या मनावर बिंबित असतात, भारतीयांच्या मनावर. आता जर सत्तेमध्ये, राजकारणामध्ये जर तुम्ही उभं राहण्याच्या संदर्भात जर हे करताय तर हे 2च पार्ट्या काय देशामध्ये आहेत का? भाजप आणि काँग्रेस हे 2च पक्ष देशात आहेत का? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी आणि महायुती हे 2च त्या आघाड्या आहेत का? तिसरं कोणी नाही का? ज्या महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ही घटना दिली, प्रत्येक भारतीयांना विशेष असे अधिकार दिले, धार्मिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, आर्थिक असो किंवा धार्मिक असो, हे सर्व अधिकार दिले. मग तुम्ही राजकीय अधिकार ह्या 2च पार्ट्यांना कसे काय म्हणताय? इतर पार्टी या ठिकाणी जगू शकत नाही का? इतर पार्टी, तिसरी पार्टी या देशामध्ये पर्याय उभा राहू शकत नाही का? जर तिसरी पार्टी या देशामध्ये पर्याय उभा राहू शकत नसेल तर हे एक धोक्याचे संकेत आहेत. हा धोका आहे भारतीयांसाठी, राजकीय धोका आहे, भारतीयांसाठी धार्मिक धोका आहे, भारतीयांसाठी सामाजिक धोका आहे, भारतीयांसाठी आर्थिक धोका आहे, भारतीयांसाठी शैक्षणिक धोका आहे. कारण 60 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. 60 वर्षात काँग्रेसनं जे राज्य केलं त्यामध्ये अल्पसंख्याक किंवा मागासवर्गीयांचे काय प्रश्न होते ते जसेच्या तसे आहेत की त्याच्यामध्ये सुधारणा झाली, हा एक चिंतनाचा विषय आहे. त्याच्यानंतर भाजपची सत्ता आली. भाजपच्या सत्तेमध्ये काय बदल झाले, काय नाही झाले, लोक उघड्या डोळ्यांना पाहत आहेत. देशामध्ये काय घडते आहे. राज्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विरोधी पक्षांच्या माध्यमातून विरोधी पक्षांवर, सत्ताधाऱ्या पक्षांकडून काय होत आहे, त्याच्यानंतर निवडून आलेले जे काही उमेदवार आहेत त्या निवडून आलेल्या उमेदवारांवर काय, कशा प्रकारचे, त्या माध्यमातून कशा प्रकारचे, कोणा अल्पसंख्य असेल उमेदवार अचानक निवडून आला असेल तर त्यावर अगोदरच्या उमेदवाराकडून कसे हल्ले होत आहेत, कसे शिवीगाळी होत आहेत. तर पराभूत उमेदवाराला विजय झालेल्या उमेदवाराकडून त्याच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे धमकवण्यात येत आहे, हल्ले करण्यात येत आहे, हा सगळा प्रकार हा या देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकर ज्या राज्याला, ज्यांचं नाव आहे त्या राज्याला हे शोभत नाही. अशा प्रकारचं जर होत असेल तर निर्वाचन आयोगाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. आपल्याला विचारलं त्याच्यात आपलं काय मत राहणार आहे? हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. महाराष्ट्र ठीक आहे, पण बुलढाणा जिल्हा स्वतः पुरोगामी आहे. कारण यामध्ये सर्व महापुरुष आलेले आहेत. सर्वांच्या विचारांनी हा महाराष्ट्र चालतो.
सरांनी सांगितलं की दोन पार्ट्या आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी. आता तिसरी पार्टी कोणची आहे तर आपण सरांनाच विचारणार की तिसरी पार्टी यांना उदयास आणायला किती वेळ लागेल, किंवा या दोन्ही पार्ट्यांना जर टक्कर द्यायची असली तर तिसरी पार्टी कोणची उभी राहू शकते, असं मी सरांना विचारणार आहे. सर, यांनी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की आपण बोललेलं आहे की या भारतामध्ये दोनच पार्ट्या आहेत, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस. तर सर, अजून एक मुद्दा असा उठतो याच्यावर की वंचित बहुजन आघाडी आहे, MIM आहेत, राष्ट्रवादी आहेत आणि समाजवादी पार्टी आहेत, असे बरेचसे पक्ष आहेत. तर त्याच्याबद्दल काय आता दुसरा प्रश्न आला. हे बघा, आपण विचार केला पुरोगामित्वाचा जर विचार केला, या सर्व पार्ट्यांना घेऊन जर पुरोगामित्वाचा जर विचार केला तर यांच्याजवळ फक्त पुरोगामी हा शब्दच आहे, आचरण नाही. आणि जर पुरोगामी हे आचरण आणि खरं पुरोगामित्व जर तुम्हाला या देशामध्ये, या राज्यामध्ये आणि विशेषतः खर्डे साहेबांनी बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला खरं पुरोगामित्व आणि राज्याला खरं पुरोगामी जर रूप आणायचं असेल तर या ठिकाणी आंबेडकरांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण आंबेडकर या नावाशिवाय या देशातला पत्ताही हलू शकत नाही. आंबेडकर हे जर नाव तुम्ही या देशातून काढलं तर या देशाची ओळख पण बाहेर जाणार नाही. सम्यक संबुद्धाचं नाव जर या देशातून पुसण्याचा प्रयत्न केला तर हा देश जगाच्या नकाशावर सुद्धा ओळखला जाणार नाही, अशी या देशाची ओळख आहे. आणि राहिला राजकारणातला विषय, तर पुरोगामी हे या ठिकाणी फक्त आंबेडकरी पक्ष, आंबेडकरी पार्ट्या आपण राजकारणासंदर्भात बोलतो आहे, तर त्यांच्याशिवाय दुसरं पुरोगामी राज्य किंवा पुरोगामी सत्ता या देशावर, या राज्यावर येऊ शकत नाही. आता राहिला आपण जो या ठिकाणी विषय केला आहे की MIM किंवा समाजवादी किंवा हे समाजवादी असो किंवा इतर जे काही राजकीय पक्ष संघटना असो, ह्या कोणी आघाडी सोबत जाते तर कोणी महायुती सोबत जाते, हे असे वाटलेले आहेत. आणि एकटा जो आहे आंबेडकरांचा पक्ष, ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष, हा स्वतंत्र अशी आपली ओळख निर्माण करून आहे. गेल्या 40 वर्षापासून त्यांनी स्वतंत्र आपली ओळख निर्माण केलेली आहे. एकट्या समूहाचं तो त्यांचा विशिष्ट असं काय म्हणतो आपण त्याला, ग्रुप आहे, एक गठ्ठा वोटिंग आहे. तसं गठ्ठा वोटिंग आपण आता विधानसभेमध्ये वंचितच्या मागे जर पाहिलं तर अजूनही हा जो आंबेडकरी जो समाज आहे, उदाहरण जर घेतलं तर आंबेडकरी राजकीय पक्षांमध्ये रिपब्लिकनचे आठवले आहेत, रिपब्लिकनचे कवाडे आहेत, रिपब्लिकनचे अनेक गट आहेत, त्याच्यानंतर रिपब्लिकनचा गवई आहे. यांच्या मागचं वोटिंग आपल्याला पर्सेंटेज समजते ना आपल्याला की किती पर्सेंटेज आहे यांच्या मागे एकंदरीत. आणि त्या दृष्टीनं भारिप किंवा आता झालेल्या वंचितच्या मागचं सुद्धा आपल्याला मतांचा गठ्ठा समजते की समाजामध्ये कोणती पक्ष, कोणती पार्टी आंबेडकरी समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये तग धरू शकते. तर मला असं वाटते की जर तिसरा पर्याय आपल्याला जर पाहिजे असेल तर आंबेडकरांच्या रूपानं आणि वंचितची जे काही संघटन आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपानं उभरू शकते. बहुजनांनी आणि विशेषतः अल्पसंख्याकांनी, आरक्षण घेणाऱ्या तमाम प्रवर्गांनी, महिलांनी आणि पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या अशा अस्पृश्य समाजाने ह्या आंबेडकरी राजकीय चळवळीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. आंबेडकर चळवळीतील मशाल हाती घेतले सर्व कार्यकर्त्यांनी. त्यावेळेस आम्ही सुद्धा बातमी लावली होती. आमच्या बातमीच्या विरोधामध्ये काही लोकांनी कमेंट केल्या होत्या. ह्या कमेंट का केल्या होत्या? कारण आम्ही लोकांसमोर सत्य दाखवत आहेत. आजपर्यंत जे हे आपण आपल्या चॅनलवरती दाखवत आहेत ते सत्य दाखवत आहेत. त्यामुळे ते सत्य जर लपवायचं असलं तर कोणी याच्यामध्ये डिस्को नये, कारण आम्ही सत्य समोर आणतोय. कोणीही जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा असो, आम्ही जी बातमी आहे ती सर्वांसमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी या बातमीला काही लोकांनी विरोध केलेला आहे. काय विरोध केला आहे मला माहिती नाही, कारण आम्ही सत्य जनतेसमोर आणत आहोत म्हणून विरोध केला असं मला वाटतंय. सर, यांनी म्हटलंय की आम्ही जे बातम्या टाकतो याच्यावरती काही लोकांनी विरोध केलाय, मीडियावरती विरोध केला. त्याच्याबद्दल सत्य आहेत त्यांच्यावरती विरोध केला जाते, त्यांच्याबद्दल काय मत आहे?
नाही, बुलढाणा मतदारसंघामधून एक बातमी आम्ही टाकली होती निवडणुकीच्या अगोदर. काय खराटे बंधू यांनी ही बातमी पाठवली होती. विशेषतः बुलढाणा मतदारसंघातल्या घाटाखालचा जो एरिया आहे मोताळा तालुक्यातून ही बातमी होती. बौद्धांनी मशाल घेतली हाती, असं हेडिंग खाली ती बातमी होती. आता ती बातमी होती, ती न्यूज होती, ती कोणत्या पक्षाचं समर्थन नव्हतं किंवा काही नव्हतं. आता त्या लोकांनी का घेतली मशाल हाती, का नाही घेतली, त्याचा आम्हाला काही घेऊन देणं नाही. आम्ही तर बातमीदार होतो, आमचे प्रतिनिधी बातमीदार म्हणून तिथं पोहोचले होते आणि ऑफिसमधून ती बातमी आम्ही लावली. त्यांना कोणाला, आंबेडकरी समाजाला कोणाला पाळायचं असेल, कोणाला काय असेल ते त्यांना माहित. तिथं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा होता आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उभा असताना वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा काही लोक त्यामध्ये मुलाखत देणार होते. भारतीय बौद्ध महासभेचे बी लोक त्यामध्ये मुलाखत देणार होते. आमचे प्रतिनिधी फक्त तिथं बातमी घेण्यासाठी गेले होते. ती बातमी होती, ते कोणाचं समर्थन नव्हतं. मात्र त्याचा कुठलाही विचार न करता चॅनलवर आरोप करणं हे तसं योग्य नाही वाटलं मला. आणि आमच्या प्रतिनिधीला सुद्धा वाईट वाटलं त्या संदर्भातलं. काही विशिष्ट म्हणजे अभ्यासू लोक म्हणता येतील त्यांना, असे लोक जर याच्यावर कमेंट करत असतील तर हे काही योग्य नाही. ह्याला काय विचार करण्यासारखे नाही म्हणता येईल त्यांना. म्हणजे कुठेतरी भारताचा जो चौथा आधारस्तंभ जो मीडिया आहे किंवा पेपर न्यूज आहे यांचा कुठेतरी गळा घोटला जातो असं आपलं म्हणणं आहे का? हो, एका प्रकारे तसंही होते म्हणा. हा त्यांचा विषय आहे, त्यांचा विचार, विशिष्ट लोकांचा विचार आहे, सर्वांचा विचार नाही आहे. कारण या ठिकाणी मी जळगाव मतदारसंघामध्ये एक बातमी टाकली होती की नियोजन शून्य वंचितचा कारभार, अशा प्रकारची बातमी टाकली होती. काही लोकांना ती बातमी वाईट वाटली, मात्र अनेक लोकांनी ते योग्य असल्याचं सांगितलं आणि ते नियोजन शून्य असल्याचा निकाल झाल्यानंतर, निकाल हाती आल्यानंतर समजलं लोकांना की नाही, ती IB7 न्यूजने जी बातमी दिली होती ती सत्य बातमी आहे. त्यामुळे लोकांनी त्या बातमीची फोन करून सुद्धा स्तुती केली आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर सुद्धा स्तुती केली की तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे. अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे. कमेंट करणाऱ्यांनी किंवा बोलणाऱ्यांनी विचार करून बोलायला पाहिजे. आपण आता परत उडूया मलकापूर मतदारसंघामध्ये. तर मलकापूर मतदारसंघ मला असं वाटतं की 45,000 जे वोटिंग जे आहे हे SC समाजाचं आहे आणि 65,000 जे आहे हे मुस्लिम समाजाचं आहे. तर जे वंचितचे उमेदवार जे होते यांना मला असं वाटतं की 10,000च्या आतमध्ये त्यांना वोट पडलेला आहे. तर कुठेतरी असं वाटतं का सर की याच्याबद्दल आता काय मत राहणार आहे? नाही, मुस्लिम समाजाचं वोटिंग 65 म्हटलंय तुम्ही ना, 65,000 अंदाजे 65,000 आणि आंबेडकरी समाजाचं 40-45,000. तर आपण असं विचार करूया की एकंदरीत वोटिंग 60% झालं. 60% म्हणजे दोन्हीचं मिळून आपण जरी विचार केला तरी 50,000 ते 55,000 वोटिंग या ठिकाणी झालेलं असेल दोन्ही समाजाचं मिळून. आणि त्यामध्ये म्हणताय की आंबेडकरी समाजा वंचित बहुजन आघाडीला 10,000च्या आत इथं मतदान मिळालं. तर या ठिकाणी असं आहे की जे काही राष्ट्रीय नेते आहेत आंबेडकरी समाजाचे ते कोणाचा द्वेष करत नाहीत. ते कोणाचा द्वेष करत नाही, कोणत्या समाजाचा द्वेष करत नाही, काही नाही. फक्त जे समाज वेळेवर यांना आंबेडकर आठवते त्या समाजाने याकडे लक्ष द्यावं. कारण त्यांच्यावर जेव्हा अन्याय होतो, अत्याचार होतो त्यावेळेस ते संविधान घेतात, संविधान दाखवतात. ये हमारा संविधान हमको हक दिलाता है. हे भारताचं संविधान आम्हाला हे आंदोलन करण्यासाठी हा अधिकार प्रदान करते. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला सांगते. पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जो काही वारसदार असेल, विचाराचा वारसदार असेल, त्या वारसदाराला हे लोक टाळतात. आणि तुम्ही जे म्हणताय की 10,000च्या आत, तर त्याच लोकांनी हे केलं आहे. एका विशिष्ट समाजाचं नाही म्हणत मी, जे लोक बाबासाहेबांच्या संविधानाचा अधिकाराचा वापर करतायत त्या लोकांनी हे बाबासाहेबांच्या त्या विचाराच्या वारसदार, रक्ताच्या वारसदारांसोबत हे बेईमानी केलेली आहे असं म्हणतात. सर आपण जे म्हटलं विचाराचे वारसदार आणि रक्ताचे वारसदार यातला काय फरक आहे? आता या भारतामध्ये आणि विशिष्ट आंबेडकरी समूहामध्ये आंबेडकरी घराणं जे आहे हे रक्ताचं वारसदार आहे असं म्हणतात. मात्र त्या रक्ताचे जरी ते वारसदार असले, त्या घराण्याचे जरी ते रक्ताचे असले तरी ते आंबेडकरी हे विचाराचे सुद्धा वारसदार आहेत. हे म्हणजे टाळता येत नाही, कोणालाच टाळता येत नाही. आणि जे
अवांतरही आहेत पार्ट्या किंवा अवांतर जे समूह आहेत, जे सामाजिक संघटना आहेत, राजकीय संघटना आहेत, ते सुद्धा वारसदार असू शकतात. तर आपण परत असं म्हटलंय की बा रक्ताचा वारसदार आणि समाजाचा वारसदार अशाच प्रकारे जयश्री शेळके यांनी सुद्धा मला वाटतं प्रतिमेला हार वगैरे टाकण्यासाठी केलं होतं, त्याच्याबद्दल काय? नाही, आता या ठिकाणी जर विचार केला आपण तर जयश्रीताई शेळके ह्या अनेक वर्षापासून पुरोगामी विचाराच्या आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या आहेत आणि त्यांचे आंदोलन सुद्धा त्या संदर्भात सामाजिक वलय निर्माण करणारे आहेत. हा एक विषय म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत हे होऊ शकते, मात्र त्यांनी ज्या आघाडीकडून तिकीट भेटलं ते आघाडी त्या विचाराची नाही. आपले जे काही जयश्रीताई जे शेळके आहेत ते ज्या विचाराचे आहेत त्या विचारांची ती महाविकास आघाडी नाही असं स्पष्ट मत बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे नातू जे आहेत यांनी स्पष्ट केलं आहे. आणि बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांना किती त्रास या काँग्रेसकडून सहन करावा लागला हे सर्वश्रुत आहे. जयश्रीताई शेळके ह्या जरी पुरोगामी असल्या त्यांनी नवरात्रमध्ये मागच्या वेळेस आम्ही पाहिलं, नवरात्रमध्ये त्यांनी जिजाऊ, सावित्री, रमाई इत्यादींची पूजा त्या विरोधामध्ये केली होती, प्रतिमेची पूजा. त्यावेळेस त्यांना विशिष्ट समाजानं किती स्वाचार केलं होतं हा पण विषय आहे. हे एक काय म्हणतात त्याला, ही एक व्यक्ती जी आहे ही त्याला अपवाद असू शकते आणि ते अपवाद असल्यामुळे कदाचित होऊ शकते की बुलढाणा मतदारसंघामधून आंबेडकरी समाजानं मशाल हाती घेतली असेल. हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष, त्यांची जी त्यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला पहिला आणि महाविकास आघाडीच्या जे उमेदवार होऊन गेल्या जयश्रीताई शेळके ह्या निवडणूक रिंगणामध्ये फक्त उतरल्या नाहीत तर त्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी एक रणरागिणी सारख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून आल्या. कारण तिथं ते जेव्हा त्यावर हल्ला झाला ना, ती बाई स्वतः दवाखान्यामध्ये त्या व्यक्तीला सहकार्य करण्यासाठी, उचलण्यासाठी, धावपळ करण्यासाठी होती. म्हणजे ती फक्त राजकारण करणारी एक महिला नसून ती बाई फक्त राजकारणच करणारी नाही, अगोदर ते त्यांचं जे वलय आहे, जे वर्तुळ आहे ते सामाजिक वलय आहे त्यांचं आणि त्याच्यानंतर त्यांनी आता या राजकारणामध्ये उडी घेतली. मात्र ती अशा विशिष्ट विचाराने प्रेरित झालेल्या महिलांकडे हा जो समाज होता हा आकर्षित झाला असेल असं मला वाटतं. तर संविधानासंदर्भात आपण जर पाहिलं तर 1949 मध्ये 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान हे तयार मान्य आणि स्वीकृत झालं. ते स्वीकृत केलं, बाबासाहेबांनी सुपूर्द केलं या देशाला, ही विशिष्ट व्यक्तीला नाही. आम्ही ही घटना तयार, मान्य आणि स्वीकृत करत आहोत अशा प्रकारचं. म्हणजे आम्ही भारतीय लोक, आम्ही भारतीय लोकांनी ही लिहिली. म्हणजे बाबासाहेबांचं किती उदारमत पहा. बाबासाहेबांना किती वर्ष लिहिली माहिती आहे ना? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून बाबासाहेबांनी ही घटना लिहिली. बाबासाहेबांना काय म्हटलं की आम्ही ही घटना तयार, मान्य आणि स्वीकृत करत आहोत. आम्ही भारतीय लोक, म्हणजे मी नाही, मी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरच नाही, तर आम्ही भारतीय लोक ही घटना तयार, मान्य आणि स्वीकृत करत आहोत. आणि हे झालं 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान तयार, मान्य, स्वीकृत झालेलं, भारताला अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 या दिवसापासून ते लागू झालं आणि पहिल्या निवडणुका लागल्या. तेव्हापासून या देशाला हे संविधान लागू झालं. त्या संविधानानुसार तेव्हापासून राज्यसभेच्या, विधानसभेच्या, लोकसभेच्या या निवडणुका होतात. स्वतंत्र जे काही आपण म्हणतो आपण ग्रामपंचायतचे जे आहेत, ह्या ग्रामपंचायतच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या ह्या तत्सम निवडणुका त्या संविधानानुसार होत आहेत आतापर्यंत. सर आता परत येऊया सर ईव्हीएम कडे. ईव्हीएम कडे सर जे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते मला वाटतं भाईंदरचे खर्डेकर
भाईंदर जे आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी ईव्हीएम मध्ये घोटाळा होते. त्यांच्या घरामध्ये त्यांनी सांगितलंय व्हिडिओमध्ये की माझ्या घरात ते 6 ते 7 अंदाजे वोटिंग आणि मला 2 ते 3 पडले. त्याच्याबद्दल काय वाटतं? ईव्हीएम संदर्भात ही जी चर्चा आहे ही चर्चा खूप दिवसापासून चालू आहे आणि ईव्हीएम विरोधात आवाज उचलणारं पहिलं संघटन आंबेडकरी संघटना आहे आणि या आंबेडकरी संघटनाच्या या आवाजाला दुजोरा देणारं तांत्रिक विभागाचे लोक आहेत की ज्यांनी यस हो म्हटलं की यांचं बरोबर आहे, हॅक होऊ शकते. आता हॅक होऊ शकते म्हटल्यावर तुम्ही जर म्हटलं की त्याच्या घरामध्ये 4 आणि 6 मतं होते त्या कोणी मनसेच्या व्यक्तीच्या आणि त्याला 2 मते मिळाली आणि त्याला वाटलं की बाबा मला 2च मतं कशी मिळाली, माझ्या घरात 4 आणि 6 मतं होते. तर हा तर धादांत पुरावा आहे. नागपूरमध्ये याच काळामध्ये एका ब्लॅक स्कॉर्पिओ मध्ये अनेक ईव्हीएम आढळल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला. अकोट मतदारसंघामध्ये त्या निवडणुकीच्या याच्या बाहेर सील तुटलेले जे आहेत, मशीनाचे सील तुटलेले तुकडे सापडले. काही मशीना सील तुटलेल्या सापडल्या. त्या उमेदवारांना आक्षेप घेतला, विशिष्ट कोणी उमेदवार आहे त्यांना आक्षेप घेतला. आरोकडे तक्रार केली. आरोनं तक्रार काही स्वीकारली नाही. त्यानं मतमोजणी थांबवण्यासंदर्भात बी आरोप घेतला. त्याचाही आरोप रद्द केला आणि मतमोजणी सुरू ठेवली. अशा प्रकारचं खूप आहेत. आता ईव्हीएम हॅक होत नाही असं म्हणणाऱ्यांना एक महत्वाची म्हणजे एक आठवण देऊ शकतो की हॅक कशी होत नाही तर जमिनीवरून लाखो किलोमीटर अंतरावर जे चंद्रावर यान आहे ते चंद्रावर यान जर इथून रिमोटनं जर हँडल केलं जाते, जाऊ शकतो, हँडल केलं जाते. ते जे आहे त्याचं लँडर जे आहे ते शोध घेऊन आलं इकडे तिकडे. हे कसं नाही, हे रिमोट नाही, इथून रिमोटने हँडल होते. तर मशीन का नाही होऊ शकत? आपण पाहतो की बऱ्याचशा विषयावरती आज आपण IB7 न्यूजच्या ऑफिसमध्ये चर्चा केलेली आहे आणि बराचसा वेळ झालेला आहे. आपण आज इथं थांबूया. जय संविधान, जय भीम.